पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बसमध्ये जो प्रकार घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा जो घडला, त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला थातुरमातुर भाष्य केलेलं आहे. जर दुसरं सरकार असतं, महाविकास आघाडी म्हणा, काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर, जी लाडकी बहीण आहे तुमची, 1500 रुपये दिले महिन्याला, म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? महिन्याला 1500 रुपये दिले म्हणून तुम्ही गुंडा पुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त? या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली, राजकीय आणि सरकारी कृपेने. ह्या ज्या गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, ही बंद करा. पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय आहे. सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं हो. आणि महिलांवर खुलेआम अत्याचार, छेडछाडी, दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात. शिवशाही बसमधला जो प्रकार आहे तो दिल्लीतल्या निर्भया कांडसारखा आहे. बसमध्ये सुदैवाने ही मुलीचे प्राण वाचलेले आहेत, हे लक्षात घ्या. स्वारगेटला काल आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केलं. मग आमचे वसंत मोरे असतील, गजानन थरकुड असतील, संजय मोरे असतील, आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं, महिलांनी आंदोलन केलं. त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते. माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरतायत. हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतो.